श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवपूजा करताना आपण हे 30 नियम नक्कीच पाळा, तुम्हाला खूपच उपयोगी येतील. मंदिरात वाढलेला हार किंवा फुले ठेवू नये. सुकलेला हार किंवा फुले लगेच फेकून द्यावे. नेहमी श्री गणेशाची पूजा करून पूजेची सुरुवात करा. श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण करणे टाळावे आणि गणपतीला तुळशीची डाळ अर्पण केल्याने आपल्याला दोष प्राप्त होतो. शिवशंभूला केतकीचे फूल कधीही अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने कैतकीला शाप दिला होता, त्यामुळे हे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये, अन्यथा भक्तांचे काम बिघडू शकते. देवाची मूर्ती आंघोळ घालताना फक्त बोटांचा वापर करावा. देवांची प्रार्थना करताना अंगठ्यांचा वापर करू नये. असे केल्याने देव नाराज होतो आणि घरावर संकट येते. त्यामुळे तुम्ही देवांना आंघोळ घालताना नक्कीच बोटांचा वापर करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका. असे केल्याने पैशांचा अपयोग होतो आणि घरात अशुभता येते. पूजा करताना अगरबत्ती वापरू नका, कारण ते बांबूच्या काड्यापासून बनवले जाते आणि बांबू लाकडापासून बनवलेले आणि अंत्यसंस्कारात बांबूच्या काड्या वापरल्या जातात, त्यामुळे ते अशुभ मानले जाते. नंतर आहे दिवा कधीही तुम्ही जमिनीवर ठेवू नका. असे केल्याने घरामध्ये अशुभता येते. त्यामुळे दिवा खाली न ठेवता आपण दिव्याखाली एक डिश देखील ठेवू शकतो आणि हे खूपच चांगले आहे. रविवारी तुळशीची पाने तोडणे टाळा. मान्यतेनुसार रविवारी तुळशीची पाने तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात आणि रविवारी तुळशीला पाणी देखील घालू नका. भगवान शाळीग्रामला कधीही तांदूळ अर्पण करू नयेत. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष निर्माण होतात. घाणेरडे कपडे घालून पूजेला बसू नका. कधीही घाणेरडे कपडे घालून पूजा करू नये. मान्यतेनुसार असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही हे नियमांचे नक्कीच पालन करा. पूजा करताना मन हे शुद्ध ठेवावे. पूजा करताना मन कधीही अपवित्र ठेवू नका. पूजेदरम्यान वाईट विचार मनात ठेवल्याने पूजेचे फळ मिळत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे पूजे करता वेळेस शक्यतो मन प्रसन्न असू द्या. पूजेत वापरलेली फुले सुकली तर फेकून देऊ नका. वाळलेली फुले पवित्र नदीत फेकून द्या. नंतरचा उपाय आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असावे. उत्तर आणि पूर्व दिशेमधील भाग म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा ईशान्य दिशा. ईशान्य दिशेला शुभ कार्यासाठी उत्तम दिशा मानली जाते. या दिशेला पूजेचे मंदिर स्थापन करा. पूर्व दिशेला पूजेच्या मंदिराची स्थापना करा. काही कारणास्तव तुम्ही हे करू शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुकूनही घाण साचू देऊ नका आणि घराचा हा भाग नेहमी शुद्ध ठेवा. ईशान्य दिशेशिवाय पूर्व दिशा देखील पूजास्थानासाठी उत्तम मानली जाते. त्यामुळे घरामध्ये जिथे सोयीचे असेल तिथे ईशान्य आणि पूर्व या दोन्ही दिशेला तुम्ही प्रार्थनास्थळ स्थापन करू शकता. नंतरचा उपाय आहे गंगाजल. गंगाजल पूजास्थानाच्या एका कोपऱ्यात ठेवा. याचा देखील खूप फायदा होतो. पूजेच्या ठिकाणी तांब्याच्या छोट्या भांड्यात पाणी ठेवावे. या डब्यातील पाणी आणि जुने पाणी रोज बदलत राहिले पाहिजे. नंतरचा उपाय आहे तो म्हणजे पूजेच्या ठिकाणी देवाची एकाच मूर्ती ठेवा. जर तुमच्या पूजेच्या ठिकाणी एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर तुम्ही त्याची घरामध्ये भिंतीवर कोठेही प्रतिष्ठापना करू शकता. परंतु पूजेच्या ठिकाणी एकाच देवांच्या अनेक मूर्ती ठेवू नका आणि एकाच देवांची देवघरामध्ये एकच मूर्ती असू द्या. घरातील प्रार्थना स्थळाला कधीही भेट देऊ नका. मोठ्या पुतळ्यांना प्राणप्रतिष्ठा करणे अनिवार्य आहे.
त्यामुळे मोठ्या मूर्ती केवळ मंदिरासाठीच योग्य आहेत. पूजेच्या ठिकाणी छोटी मूर्ती ठेवता तर अतिउत्तम. पूजेच्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा, दिवंगत आईवडील किंवा गुरु यांचा फोटो चुकूनही लावू नका. त्यांची जागा वेगळी ठेवा. त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी कचरा साचू देऊ नका. आता हा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पूजा कक्ष रोज स्वच्छ करा. जर तुम्ही पूजेच्या खोलीत मूर्तीची स्थापना केली असेल तर मूर्तीची स्थापना भाग तुटू नये याची काळजी घ्या. जर तुटली असेल तर ते ताबडतोब तिथून काढा. मंगलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा. नंतरचा उपाय आहे, शक्य असल्यास पूजेच्या वेळी शुद्ध देशी गाईचे तूप वापरावे आणि नैवेद्यासाठी अग्नीमध्ये शेणाची पोळी वापरावी. हे उत्तम मानले जाते. पूजेदरम्यान गुग्गुल असलेली अगरबत्ती वापरावी. घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष शुद्ध आणि दूर करते. त्यानंतरचा उपाय जाणून घेऊयात आपण. रात्री झोपताना पूजेच्या ठिकाणी तुम्ही लाल पडद्याने झाकून टाकावे आणि सकाळी तो पडदा काढून टाकावा. पूजा करताना कधीही एका हाताने नमस्कार करू नये. असे केल्याने माणसाचे सर्व गुण नष्ट होतात. नेहमीच हात जोडून नमस्कार करा. आडवे होऊन वडील आणि थोरल्या भावाला नमस्कार करताना वास्तुशास्त्रानुसार नामजप करताना उजवा हात नेहमी कपड्याने किंवा गाईच्या मुखाने झाकलेला असावा. नाम जप केल्यानंतर आसन खालील जमिनीला स्पर्श करून पूजा करावी. हे देखील लक्षात ठेवा की डाव्या हाताने कधीही कोणतीही वस्तू किंवा दान देऊ नका. यासाठी नेहमी तुमचा उजवा हात वापरा. झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना कधीही स्पर्श करू नये. माणसाचा मृत्यू झाल्यावरच त्याच्या पायाला स्पर्श होतो. झोपलेल्या व्यक्तीने पाय स्पर्श करणे हे पाप करण्यासारखे मानले जाते. पूजा करताना देवाला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. काही फुले देवतांना विशेष प्रिय असतात आणि फुलं अर्पण करताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ माता दुर्गेला लाल फूल आणि भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करावीत. पूजेमध्ये शिळी फुले कधी बी तुम्ही शिळं फुलं वापरू नका. हे अशुभ मानले जाते. आता त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे पूजेमध्ये वापरण्यात येणारे भांडे किंवा पाण्याचे भांडे नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. दिवा आणि कळस कधीही एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नका, अन्यथा त्यांचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आसनावर बसून नेहमी पूजा करावी. आसनावर बसून पूजा केल्याने त्याचे फळ मिळत असते. आसनाच्या रंगाची निवड तुम्ही तुमच्या राशीनुसार करू शकता. तुम्ही कोणाची पूजा करणार आहात त्यानुसार आसन निवडावे. पूजा सुरू करण्यापूर्वी आसन कोणत्या सामग्रीचे आणि कोणत्या रंगाचे आहे हे तपासा, कारण वेगवेगळ्या रंगाच्या आसनाचे स्वतःचे महत्त्व असते. ब्लँकेट किंवा लोकरीचे बनलेले रंग वापरून पहा. जर तुम्ही लक्ष्मी धनाची देवी दुर्गा आणि हनुमानजीची पूजा करणार असाल तर लाल रंगाचे आसन वापरा. मंत्रसिद्धीची पूजा करायची असेल तर कुशेची केलेली मुद्रा उत्तम मानली जाते. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.